नमस्कार. आज आपण संभाजीनगर तालुका फुलंब्री आणि गाव खामगाव खामगाव येथे आज जिल्हा बीड तालुका गेवराई आणि येथील शेतकरी शून्य मशागत तंत्रज्ञान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत राबवलेलं ते बघण्यासाठी इथं आलेले आहोत. राम राम. राम राम. आज आपण बघत आहोत आणि हा 2020 चा बेड आहे. 2020 चा बेड आहे आणि 2020 ला इथं भगवान काशीनाथ बलांडे यांनी हे बेड पाडलेलं आहे. आणि या भगवान भाऊना पहिल्यांदा इतरत्र तंत्रज्ञान समजून घेतलं आणि स्वतःच्या शेतावर 2020 ला प्रारंभ केला. आणि 2020चे 2, 21चे 2 आणि 22चे 2 आणि 23चं हे पहिलं. म्हणजे किती झाले? 6 आणि हे 7 आणि समरची बाजरी आणि तुमचं खरीपातला कापूस जवळपास 8 पीक संपत आलेलं आहे. 8 पीक संपत आलेलं आहे. कारण एका याच्यामध्ये समरमध्ये बाजरी घेतलेली म्हणजे ते काय झालं, ते 2 पिकाच्या पुढे गेलं. म्हणजे एवढा हा सगळा खटाटोप. भगवान भाऊ जरा पुढे या. श्री गुरुदेव. या सगळ्या प्रारंभाचा आपण बघत आहोत. 4.5 फूटच्या आकारमानाचे बेड पाडलेले आहे आणि त्याच्यावर कापूस लागवड पहिल्या वर्षी 2020 ला केलेला आहे. आणि इथे आहे कापणी. कापणीला महत्व दिलेलं आहे. इथे उपटणी नाही. आणि तणांचा बंदोबस्त तणनाशकाने केलेला आहे. तणांचा बंदोबस्त तणनाशकाने. आणि जमीन भूमाता सशक्त होण्याकरता जागेवरच सगळं जिरवणे, मुरवणे, कुजणे, कुजण्याची प्रक्रिया इथं केलेली आहे. आणि कुजणे हे खोडांचं आहे, कुजणे हे मुळांचं आहे, कुजणे हे गवताच्या मुळांचं आहे. बघा, खोडं मुळं पिकांची आणि गवताची पाला आणि मुळं हे सगळं जागेवर कुजल्यामुळे येथे जमीन सुपीक होत चाललेली आहे. इथे 0.09चा कर्मामध्ये रूपांतर जास्त झालेलं आहे. 0.09 इथं कर्म वाढलेला आहे. आता खेतीबाडीच्या माध्यमामधून आम्हाला रिपोर्ट मिळणार आहे. खेतीबाडी भारताची मोठी कंपनी आहे आणि त्यांनी इथं सुद्धा माती नमुने घेतलेले आहे आणि त्यांनी सुद्धा सगळं माती नमुने घेऊन तपासणीला टाकलेलं आहे. तो सुद्धा आम्हाला अहवाल लवकरच प्राप्त होत आहे. आणि उत्पादनामध्ये कसं वाढ झाली. आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हे जवळपास या गावामध्ये 70 ते 80 एकर पर्यंत झोलतंय क्षेत्र. त्याच्यामधले सिनियर शेतकरी उभे आहे. आज आपण त्याच्याकडून काही जाणून घेऊ. राम राम भगवान भाऊ. जरा आपली मुलाखत द्या. आपण शेतकऱ्यांनी दिलेला मंत्र अतिशय सुंदर असतो, पण शेतकऱ्याने दिलेले शेतकऱ्याला तंत्रज्ञान हे शेतकरी विसरू शकत नाही. त्यामुळे आपण भगवान भाऊकडून जाणून घेऊया या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही कसा केला. धन्यवाद. नमस्कार. मी भगवान काशीनाथ बलांडे, मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. 2020 पासून खंडागळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे SRT पद्धतीने अवलंब केलेला आहे. पहिल्या वर्षी 4.5 फुटावर मी बेड पाडले आणि बेड पाडल्यानंतर लगेच त्याच्यावर कपाशीची लागवड केली. मला पहिल्या वर्षी थोडा उतारा कमी भेटला, पण पहिल्या वर्षी नंतर लगेच 2 आणि 3 वर्ष एकदम जबरदस्त अशी क्वालिटी माझी कपाशीची. बाजरीसुद्धा चांगली झाली आणि मक्काचं सुद्धा ॲव्हरेज चांगलं मिळालं मला. तरी SRTचं जे तंत्रज्ञान आहे हे खूप छान आहे. याला खर्च फार कमी आहे, कारण पहिल्याच वर्षी खर्च लागला. त्याच्यानंतर या वावरामध्ये मी ट्रॅक्टर आणलं नाही, काही नाही. आणि जे तण आहे गवत, त्या गवताचं तणनाशकाच्या शिफारसप्रमाणे तणनाशकाचा उपयोग करून निंदणीसुद्धा माझी याच्यातमध्ये बचत झालेला आहे. निंदणीला जो खर्च लागतो तो. आणि उत्पन्न वाढलेलं आहे. जवळपास 50% सेंद्रिय कर्ब हे आपलं रासायनिक खत आहे हे 50% कमी झालेलं आहे. म्हणजे त्याला रासायनिक खताची आवश्यकता वाटतच नाही, कारण उगतानाच माल हा एकदम जोमात उगतो. आणि आपण रासायनिक खत केव्हा टाकतो? ज्यावेळेस आपला माल खराब झाला त्यावेळेसच टाकतो. याची जर उगवण शक्ती चांगली राहते आणि वाढसुद्धा चांगली होती. मी ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यावेळेस 2 फूट ते 2.5 फुटाच्या वर माझं कपाशी वाढत नव्हती, कारण ही शारपट जमीन आहे, चोपण आहे, तर पाणी तुंबत होतं. आणि हे बेड काढल्यानंतर काय जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी थांबतं वावरात, बाकीचं पाणी वावराच्या बाहेर निघून जातं. कारण बेड पूर्ण कोरडे होऊन जाते, ताबडतोब वापशेवर येते. आणि एक दुसरी मला आता 2 वर्षापासून हे एक जाणवलं की इतर जमिनीमध्ये भेगा जास्त पडलेल्या आहे. ह्या जमिनीत भेगा नाही. आता सध्या आपण हाताना जवळपास 6 इंच उकरू शकतो.
6 ते 7 इंच हातानं सुद्धा उकरू शकतो. दुसरी जमीन आपण उकरू शकत नाही 6 इंच 7 इंच. हा फायदा आहे. आणि ते जे मुळे आहे, मुळ्यामुळं सचित्रतापणा जास्त आली त्याच्यामध्ये वातावरण ऑक्सिजन खेळतं राहतं. त्याच्यामुळं हे जे बेड उलण्याचं कारण आहे तेच आहे. बेड उलत नाही त्याच्यामुळं, हवा जास्त खेळत राहिल्यामुळं. आणि गांडुळाचं प्रमाण वाढलं आहे, सेंद्रिय कर्ब वाढला त्याचा. तर हे चांगली पद्धत आहे. खंडागळे साहेबांनी यांनी स्वतः बांधावर येऊन प्रत्येक वेळेस आम्हाला असं खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज इथपर्यंत आलेलो. धन्यवाद. भगवान गुरुजी माहिती दिली अतिशय प्रोटक भाषेमध्ये, सुपीक एकदम माहिती आणि सुटसुटीत माहिती देत असताना 3 वर्षाचा अनुभव त्यांनी कथन केला. आणि अनुभव हा अनुभवावरूनच कथन केला. नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत जेव्हा हे तंत्रज्ञान ह्या भागामध्ये प्रसारित झालं आणि एकमेक पाहू लागले, आज 20वा जिल्हा इथे आहे. परवा ST महामंडळाची गाडी जर इथं येते तर काय आनंद झाला. तर परवाला एक लालपरीच घुसली आणि लालपरीमध्ये 52 शेतकरी येऊन गेले. आणि एकदम शेतकऱ्याला दिलेलं तंत्रज्ञान केव्हाही आवडतं, इतकं आवडतं ते, तो विसरत नाही. आणि न विसरल्यामुळे आज हा सगळा खटाटोप इथं या भागात पसरला गेला. आणि तुम्ही बघू शकता, त्यांनी मगाशीच सांगितलं की कसं कुजताय खोड, आणि आज कसं कुजलेलं आहे खोड, आणि हे खोड कसं म्हणजे आज ते झालेलं आहे. आणि माती बघा तुम्ही, त्यांनी हाताना कोरून दाखवलेली माती एकदम बढिया माती, सुपसुपीत एकदम भगरा माती झाली. आणि वास बी घेऊन बघा तुम्ही, वास तुम्हाला कळेल, एकदम बढिया वास कळेल त्याला. आणि आज जरी ओलावा कमी झाला याच्यामधला, पण एकदम नरम चटक जमीन झाली. इथं तुम्ही कळू शकता, एकदम नरम चटक जमीन, एकदम बढिया. हे हाताना उकरून एकदम नरम चटक जमीन आहे आज ओलावा बघा तुम्ही. आणि स्मेल बघा, म्हणजे मृतगंधेचा स्मेल येतोय, वास येतोय, सुगंध येतोय. एवढं सुंदर काम इथं आहे. हे आता कापणी करणार. आता याच्यानंतर कापणी करून काय करणार भगवान भाऊ? यावर्षी पाणी कमी असल्यामुळे मी यावर्षी आता पीक घेत नाही. नंतर लगेच कापणी करून घ्यायची आहे. कापणीची थोडीशी सांगा की किती याच्यावर तुम्ही इथे एक झाड कापून दाखवा, आणि किती याच्यावरून कापता की जेणेकरून त्याचे फुटवे येणार नाही ते कळतंय त्यांना. आणि ते कापणी कशी करणार आहे, एवढी असली झाली की ते कापणी कशी करणार आहे ते कळणार त्याला. झालं पहा कितका खोट ठेवणार, ते बघा तेवढं खोट ठेवलंय त्यांनी. आणि झालं काम त्याचं, तेवढं खोट ठेवलं की बड आले का, बड म्हणजे डोळे आले का, फुटवे येणार आहे का, तिथं फुटवे येणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि याच्या खालचा जो जेवढा मुळांचा विस्तार आहे तो जागेवर कुजवायचा, हे लक्षात ठेवा तुम्ही. तो मुळांचा बाजार, तो खोडांचा बाजार, जे म्हणलंय मी तो आनंद आहे. आणि नानाजी देशमुख कृषी प्रकल्पांतर्गत आमचे माननीय कोळेकर सर आणि डॉक्टर मोटेजी सर, डॉक्टर झाडे सर, डॉक्टर पवार सर, आमच्या जाधव मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या ह्या सगळ्या पराकाष्ठामुळे औरंगाबाद जिल्हा अर्थात संभाजीनगर, आणि संभाजीनगरामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढत चाललेलं आहे आज हे. आणि ही सगळी शास्त्रज्ञ मंडळी, पोखरातली वरिष्ठ अधिकारी मंडळी, कृषी विभागातली वरिष्ठ अधिकारी मंडळी सगळी काम करू लागलेली आहे आता. आणि एक दिवस असं येणार आहे की हे तंत्रज्ञान अगदी राज्याच्या बाहेर, राज्यभर, भारतभर तंत्रज्ञान होणार आहे. आणि बेड तारी त्याला कोण मारी, 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 हे लक्षात ठेवा. बेड तारी त्याला कोण मारी म्हणजे यांनी बेड तारला, यांना कोणी मारू शकत नाही. धन्यवाद.